हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशात 49 जागांसाठी 5 वाजेपर्यंत 56.68% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73% मतदान तर सर्वात कमी 48.66% मतदान महाराष्ट्रात। राज्यात 5 वाजेपर्यंत 48.66% मतदान। दिंडोरीमध्ये सर्वाधिक 57.6% मतदान तर कल्याणमध्ये सर्वात कमी 41.70% मतदान। 5 वाजेपर्यंत मतदानासाठी आलेल्या सर्व मतदारांना टोकन वाटप। सर्वांचं मतदान होईपर्यंत मतदान घेणार निवडणूक आयोगाची माहिती। निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू। निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतोय का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल। मुंबईत संथ गतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली। पराभव दिसत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रडगाणं सुरू केलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। मागाठाण्यातल्या मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा नसल्यानं भाजपचे उमेदवार पियुष गोयल संतापले। गैरसोयीमुळे मतदानावर तासनतास ताटकळत उभं राहण्याची वेळ। मुंबईतील मतदानाच्या आढाव्यासाठी ठाकरे कुटुंब रस्त्यावर। उद्धव ठाकरेंकडून माहीम तर आदित्य ठाकरेंनी वरळी परिसरात घेतला आढावा। हुकुमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल। पत्रकाराच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। पवईमध्ये ईव्हीएम मशीन बंद असल्यानं आदेश बांदेकर संतापले। मतदान संथ गतीनं घेणं ही स्ट्रॅटेजी आहे का? बांदेकरांचा सवाल। अनेक मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव। मोठ्या रांगांमुळे मतदार घरी परतत असल्याची ओरड। निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आदित्य ठाकरेंची नाराजी। नाशकात भाजपच्या देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाच्या वसंत गीतेंमध्ये वाद। अल्पसंख्याक एकाच वेळी मतदार केंद्रात घुसल्याचा फरांदेंचा आरोप। नाशकात शांतिगिरी महाराजांचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात। मतदान केंद्रावर महाराजांच्या नावानं चिठ्ठ्या वाटत असल्याचा सहकार्यावर आरोप। शांतिगिरी महाराजांनी पोलिसांना विचारला जाब। नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल। ईव्हीएमला हार घालून आचारसंहितेचा भंग केल्यानं महाराजांवर गुन्हा दाखल। अभिनेता शाहरुख खान अमिताभ बच्चन यांनी मतदानाचा हक्क बजावला। बांद्र्यातील माउंट मेरी परिसरातील केंद्रावर जात सलमाननं बजावलाय मतदानाचा हक्क। दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार। बोर्डाच्या संकेतस्थळावर उद्या दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। बोर्डाकडून अधिकृत घोषणा। रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसामुळे उत्तर रत्नागिरीतील पाणी टंचाई दूर होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।